नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। अनेकांनी सोशल मीडियावर किंवा यूट्यूबच्या थंबनेलवर दिव्यांगांना मोफत बस प्रवास, एसटीने 100% मोफत प्रवास अशा प्रकारची माहिती पाहिली असेल। त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की नेमकी कोणती योजना आहे, कोणाला हा लाभ मिळू शकतो आणि त्यासाठी पात्रता काय आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। अनेकांना थंबनेल किंवा सोशल मीडियावर दिव्यांगांना मोफत एसटी प्रवास अशी माहिती दिसते आणि त्यामुळे अनेकांचा असा समज होतो की महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींचा आता एसटी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास मिळणार आहे। पण शासन निर्णयामध्ये नेमके असे नमूद केलेले नाही। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की दिव्यांगांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि त्या कामांची दखल घेऊन राज्य सरकारकडून राज्य पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनाच हा लाभ दिला जाणार आहे। हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा एखादी व्यक्ती अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांसाठी विविध सरकारी योजनांची माहिती देते, त्यांचे अर्ज भरून देते, कागदपत्र पूर्तता करून देते, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने काम करते। अशा व्यक्तींच्या कार्यांचे राज्य सरकारने दखल घेतली आणि त्या व्यक्तींना राज्य पुरस्कार दिला। तर अशा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना या शासन निर्णयानुसार राज्य परिवहन मंडळांच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते। म्हणजे फक्त दिव्यांग असणे ही या योजनेसाठी पात्रता नाही, तसेच प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना किंवा प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला हा लाभ आपोआपच मिळत नाही। या योजनेचा लाभ फक्त त्या व्यक्तींना मिळतो ज्यांनी दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे आणि त्या कार्याबद्दल राज्य सरकारने त्यांना अधिकृतपणे राज्य पुरस्कार प्रदान केले आहे। त्यामुळे मित्रांनो, या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढू नका। हा निर्णय सर्व दिव्यांग नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू करण्याबाबत नाही, तर दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मान म्हणून ही विशेष प्रवास सुविधा देण्याबाबत आहे। म्हणून हा फरक समजून घेणे खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे कोणताही गैरसमज होणार नाही आणि शासन निर्णयात नेमके काय सांगितले आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजेल। मित्रांनो, आता हा प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार। मित्रांनो, हा मुद्दा नीट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत जे दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थपणे काम करत असतात। ते दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांची माहिती देतात, आवश्यक कागदपत्रे तयार करून देतात, अर्ज भरण्यास मदत करतात आणि कार्यालयांमध्ये त्यांचे प्रश्न मांडतात आणि त्यांच्या मागणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। अशा प्रकारे दीर्घकाळ आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून दखल घेतली जाते, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते आणि जर त्यांचे काम उल्लेखनीय असल्याचे आढळते तर त्यांना राज्य पुरस्कार प्रदान केले जाते। आता इथेच या योजनेचा मुख्य मुद्दा आहे। जर एखाद्या व्यक्तीला दिव्यांगांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल राज्य सरकारचा राज्य पुरस्कार मिळालेला असेल तर त्या व्यक्तीला या शासन निर्णयानुसार राज्य परिवहन मंडळांच्या एसटी बसमधून पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची सुविधा दिली जाते। म्हणजेच या योजनेचा लाभ प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला किंवा दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही। फक्त दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे आणि त्या कार्याबद्दल राज्य सरकारकडून कार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे, अशाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतात। म्हणून मित्रांनो, या योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे राज्य पुरस्कार प्राप्त करणे। जर ही अट पूर्ण होत असेल तर संबंधित व्यक्तीला एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळू शकते। मित्रांनो, आता प्रश्न येतो की जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर पुढे काय करायचे। सर्वप्रथम तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल। या शासन निर्णयामध्ये संपर्कासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे। त्यामध्ये संबंधित भागाच्या मोफत क्रमांक, ईमेल ID वर अधिकृत संकेतस्थळाची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्ही या क्रमांकावर संपर्क करून या योजनेबाबत सविस्तर माहिती विचारू शकता, तसेच ईमेलद्वाराही आवश्यक माहिती मिळवू शकता। याशिवाय तुमच्या राज्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयाला प्रत्येक भेट देऊनही या योजनेची संपूर्ण माहिती मिळवता येते। तेथील अधिकारी तुम्हाला या योजनेसाठी पात्रता काय आहे,
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे जमा करायचा आणि पुढील प्रक्रिया कशी होणार आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर कोणतेही अंदाज न बांधता थेट संबंधित विभागाशी संपर्क साधा आणि अधिकृत माहितीच्या आधारे पुढील प्रक्रिया पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, आता या योजनेची अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. जर तुम्ही या योजनेसाठी पात्रता असाल तर सर्वप्रथम संबंधित कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. या योजनेसाठी शासनाने निश्चित केलेला एक अर्जाचा नमुना असतो. तो अर्ज काळजीपूर्वक आणि योग्य माहिती भरून पूर्ण करावा लागतो. जर भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. त्यानंतर हा अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाते. अर्जाची तपासणी, कागदपत्राची पडताळणी आणि आवश्यक ती कार्यवाही संबंधित अधिकारी करतात. म्हणून अर्ज भरताना कोणतीही माहिती चुकीची राहणार नाही याची काळजी घ्या आणि आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करा. आता सर्वात महत्त्वाची अट समजून घेऊया. या योजनेमध्ये अर्ज करणे किंवा कागदपत्र जमा करणे एवढेच पुरेसे नाही. या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे दिव्यांगांसाठी केलेले उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित व्यक्तीला राज्य सरकारकडून राज्य पुरस्कार प्राप्त झालेला असणे आवश्यक आहे. जर राज्य पुरस्कार मिळालेला नसेल तर केवळ अर्ज केल्याने या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून या योजनेची पात्रता समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व अटी पूर्ण असतील तरच पुढील प्रक्रिया करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. मित्रांनो, आता या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट समजून घेऊया. हा मुद्दा नीट समजून घेणे खूप महत्त्वाचा आहे, कारण याच ठिकाणी अनेकांचा गैरसमज होतो. अनेकांना असे वाटते की आपण दिव्यांगांसाठी काम करतो म्हणजे आपल्यालाही या योजनेचा लाभ आपोआप मिळेल. पण शासन निर्णयामध्ये असे नमूद केलेले नाही. या योजनेसाठी फक्त दिव्यांगांसाठी काम करणे पुरेसे नाही. तुम्ही केलेल्या कामांची राज्य सरकारने अधिकृतपणे दखल घेतलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे काम उल्लेखनीय असण्याचे शासनाने मान्य केलेले असावे आणि त्या कार्याबद्दल तुम्हाला राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला असावा. हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा दोन व्यक्ती दिव्यांग बांधवांसाठी अनेक वर्षापासून काम करत आहेत. पहिली व्यक्ती दिव्यांगांसाठी काम करते पण तिला अद्याप राज्य सरकारकडून कोणतेही राज्य पुरस्कार मिळालेला नाही. जर दुसऱ्या व्यक्तीनेही दिव्यांगांसाठी उत्कृष्ट काम केले आहे आणि त्या कामांची दाखल घेऊन राज्य सरकारने तिला राज्य पुरस्कार दिलेला आहे, अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ दुसऱ्या व्यक्तीला मिळू शकतो, कारण तिला या योजनेतील सर्वात महत्त्वाची अट पूर्ण केलेली आहे. म्हणून मित्रांनो, या योजनेमध्ये दिव्यांगांसाठी काम करणे आणि राज्य पुरस्कार प्राप्त करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दोन्ही गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून राज्य पुरस्कार प्राप्त झालेला असणे. ही अट पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला या योजनेअंतर्गत राज्य परिवहन मंडळांच्या एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळू शकते. मित्रांनो, आता या योजनेशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकृत पोर्टलवर या संदर्भातील स्वतंत्र योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. म्हणजे या योजनेसाठी वेगळी माहिती आणि प्रक्रिया पोर्टलवरील दिलेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित योजनेची माहिती अधिकृत पोर्टलवरून किंवा संबंधित विभागाकडून समजून घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेचे स्वरूप राज्य पुरस्कार प्राप्त दिव्यांग या श्रेणीशी संबंधित आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती त्या योजनेच्या पात्रतेमध्ये बसणे आवश्यक आहे. जर तुम्ही अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांच्या हितासाठी सातत्याने काम करत असाल, तर त्यांच्या अडचणी सोडवत असाल, विविध शासकीय योजनांबाबत मदत करत असाल आणि तुमच्या कामाची शासनाकडून दाखल घेतली जावी असे तुम्हाला वाटत असेल तर संबंधित प्रक्रियेनुसार अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाते. तुमच्या कामाची पडताळणी, आवश्यक तपासणी आणि इतर कारवाई पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पुढील निर्णय घेतला जातो. म्हणून मित्रांनो, या योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा पात्रतेबाबत अधिक माहिती हवी असल्यास थेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाशी संपर्क साधून अधिकृत माहिती घेणे हा सर्वात योग्य पर्याय आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया अर्जानंतर काय होते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडून तुमच्या कार्याची दाखल घेतली जाते. तुमच्या कामाची पडताळणी आणि आवश्यक चौकशी केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
पात्र ठरलेल्या व्यक्तीला राज्य पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानंतर त्या व्यक्तीचे राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळू शकते. महाराष्ट्रात अनेक व्यक्ती दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थपणे काम करत आहे. त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळावा, शासनाने त्यांच्या योगदानाची दखल घ्यावी आणि अशा व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही योजना महत्त्वाची ठरते. त्यामुळे दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाकडून सन्मानासोबतच प्रवासाची सुविधा उपलब्ध होते. तर मित्रांनो, आज आपण राज्य परिवहन मंडळामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत प्रवास सुविधाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. या योजनेचा लाभ दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या आणि राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींनाच मिळतो. लाभ घ्यायचा असल्यास संबंधित कार्यालयापाशी संपर्क साधून आवश्यक माहिती, पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्यावी. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून पात्र व्यक्तींनाही या योजनेची माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशा महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.